भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याणचे शिवसेना शाखा प्रमुख महेश गायकवाड हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये 50 गुंठे जमिनी संदर्भातला वाद आहे आणि तो वाद भडकल्यानेच काल थेट पोलीस ठाण्यामध्येच आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. त्यामुळे महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार जखमी झाले. नमस्कार, मी श्रीशैल स्वामी, गल्ली ते दिल्ली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रकरणामुळे राज्यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड मोठा वाद उपळून आल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावरती राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप केलाय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणाचा उच्चस्तरीय चौकशी केली जावी याच्यासाठी आदेश दिलेत. असं आहे की कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल. अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल. सत्ताधारी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केल्याने महाराष्ट्रामध्ये मोठा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र उभं राहिलंय. आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या नातेवाईक असलेल्या शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या आणि या गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. राहुल पाटील यांच्या शरीरातून 2 गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या. जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सध्या सुरू आहेत. स्वतः खासदार श्रीकांत शिंदे तिथे उपस्थित आहेत. या प्रकरणी भाजप आमदारांसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. गणपत गायकवाड, हर्षल केने, संदीप सरवानकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 50 गुंठे जमिनीच्या वादातून आमदार गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोन्ही राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे आहेत. पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराच्या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. कायदा सुव्यवस्थेबरोबर या दोन्ही पक्षातील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर आले. गणपत गायकवाडांचं असं म्हणणं होतं की मी 10 वर्षापूर्वी एक जागा घेतली होती. शिंदे गटाचे महेश गायकवाड यांनी जबरदस्तीने संबंधित जागेवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. महेश गायकवाड कंपाऊंड तोडून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत होता, असे गणपत गायकवाड यांनी म्हटलंय. काल संध्याकाळी 400 ते 500 जण घेऊन महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये आले आणि माझा मुलगा पोलीस स्टेशनमधून बाहेर जात असताना त्याला धक्काबुक्की केली. हा प्रकार मला सहन झाला नाही. त्यामुळे माझ्या समोरच माझ्या मुलाला जर हात लावत असेल कोण, तर माझा जगून काय फायदा. त्यामुळे मी रात्री आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला, असं गणपत गायकवाड यांनी सांगितलंय. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ताबडतोब उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.